मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे होळी आणि होळी स्पेशल म्हणून आम्ही आलो वेट एन्जॉय वॉटर पार्कला लोणावळ्यामध्ये. तर माझ्यासोबत आहे माझा नवरा, हाय करा, आणि आमचा जाना. जाना हाय. कसं वाटतं तुला? तू फर्स्ट टाइम आलास, एन्जॉय करणार आहो ना आपण. चला तर मग आम्ही आता जातो आतमध्ये गेल्यावर भेटू. चला. तर आता आपण एंट्री करूया. एंट्री करताना बॅग्स चेक केल्या जातात, म्हणजे काय फूड किंवा ड्रिंक्स वगैरे असतील तर ते आतमध्ये अलाउड नाही आहे. आउटसाईड फूड त्या दिले बघा. एंट्री केल्यावर आहे तिकीट काउंटर आहे. राईट साईडला ऑनलाईन असतं आणि लेफ्ट साईडला ऑफलाईन. तिकीट्स रेट हमेशा चेंज होत असतात, सो तुम्ही चेक करूनच या जेव्हा विजिट कराल. तर 3.3 फीटपर्यंतच्या हाईटची जी छोटी पोरं आहेत त्यांना फ्री आहे, आणि जे 3.3पासनं 4.6पर्यंत आहेत त्यांना चाइल्ड कन्सिडर केलं जातं. आणि त्यांचा आज होली होती म्हणून तिकीट होता 1400 आणि आमचा पर हेड 1600 होता. तिकीट काढला आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री केले. तर आतमध्ये एंट्री केल्या एकदम स्वागत आमचं झालेलं आहे पंजाबी ढोलसोबत. हॅप्पी होली एव्हरीवन. तर बघा सगळी नाचताना ढोलवं, आणि यो डेकोरेशन तर बघा सकाळ आहे म्हणून तर तुम्हाला नीट दिसणार नाही आहे, बट जो रातचे डेकोरेशन दिसेल ना तो वाव असणार आहे. सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता आम्ही जाणार आहोत, एन्जॉय करणार आहोत, फुल एन्जॉय. एंट्री केल्यावर 2 साईड आहेत. एक आहे यो अम्युजमेंट पार्कचा साईड जो लेफ्ट साईड आहे, आणि दुसरा आहे राईट साईड, त्या आहे वॉटर पार्क. तर आम्ही पहिला वॉटर पार्कलाच जाणार आहोत, नंतर आम्ही अम्युजमेंट पार्कला पण जाणार आहोत. सो चलो अंदर. तर एंट्री करताना आपलं तिकीट त्यांच्याकडे दिलं जातं आणि मग आपली एंट्री होतं. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे. जो समोरच बघताच तुम्ही लेफ्ट आणि राईट साईडला हे जे कॉस्च्यूम म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल स्विमिंग कॉस्च्यूम रेंटवर पण भेटतात आणि बाय पण करू शकतास. चला आम्ही तर आमचं कपडं घालणार आहोत, हाणलेलं आम्ही बॅग भरून. यो डेकोरेशन बघा पहिला, एकदम भारी आहे ना. होली वाईब ना काय आहे ती आयाच आईले आम्हाला वेट एन्जॉयला येऊनशी. फोटोशूटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे बघा. बॅकड्रॉप पण दिलं फोटोशूट करायला. आणि यो समोर जो बघतास तो आहे चेंजिंग रूम. आणि आपण लॉकर पण घेऊ शकतास. लॉकरची आजची प्राईस होती 350 रुपीज डिपॉझिट होतं. मग भेटू आता चेंज करून. चला तर आता आम्ही आतमध्ये चाललो. वाव, हे जो समोर दिसते रॉयल कॅसल आहे. आया सगळी म्हणजे विथ फॅमिली आपण म्हणजे छोटे मोठे सगळेजण राईड्स करू शकतात. मला तर वॉटर पार्कमधला ना काही आवडत असेल तर योच आवडतं. बालदी भरली ये. चला आता आम्ही पण आता जातो भिजायला. जियांशने घाबरत घेतलेली आहे छोटीशी राईड, एकदम बारीक पोऱ्यासारखी.
नाचून नाचून आता आम्हाला लागलेली आहे भूक, म्हणून आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आणि नूडल मिल, राईस मिल आणि पंजाबी मिल ऑर्डर केला. आता परत भेटू पेटपूजा झाल्यानंतर. पेटपूजा करून आम्ही आलो आहे आता फोम पार्टी करायला. आया होती कलरवाली होली म्हणजेच आउटसाईड कलर्स अलाउड नव्हतं, तर 80-200 रुपयाचा कलर घेऊन तुम्ही आया होली खेळू शकत होतास. ठीक आहे, तर आता आपण जाऊया फोम पार्टी. फोम पार्टीमध्ये नाचून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो, फोटोशूट केला थोडासा जियांच्या सोबत. जियांचा आमचा जाम लाजरा, त्याला जबरदस्ती काढायला लागतं फोटो काढायला. फोटोनंतर आम्ही गेलो रिव्हर रायडिंगला. रिव्हर रायडिंगमध्ये एक नंबर मज्जा आली आम्हाला, जाम भारी. पुढं तर बघा, पुढं जेव्हा लाटा येतात ना तेव्हा असं उडतो, जाम मस्त वाटतं. आम्ही तर मोबाईलची वाट लावली होती पुरी, फुल त्याला यूज केला होता. वॉटर रेझिस्टंट आहे तो फक्त, पण आम्ही त्याला वॉटरप्रूफ समजूनच चालवत होतो. या आम्ही 7 जन्म से बिछड़े हुए आखिरकार मिल ही गए. या आत्ता स्टार्ट झालेल्या आहेत वेव्स. आत्ता बघा, आत्ता खरी मज्जा होती रिव्हर रायडिंगची. एकदा जर तुम्ही रिव्हरमध्ये बसाल ना तर तुम्हाला बाहेर निघाशी वाटणारच नाही. तसाच मला वाटत होता, म्हणून मी तर फुल ते फुग्यावर झोपूनच गेलो होतो. माझा नवरा बिचारा विचारते क्या हो गया, त्याला वाटलं मी मेलो बिलो का काय. हाव हाव, त्याला बोलली जिवंत आहो. आता झालेली आहे आमची रिव्हर राईड एंड. आता आम्ही जाणार आहोत रेन डान्समध्ये. तर चला, आम्ही किती मजा केली ते बघा. थंडाळलेला जियांश नाचायला लागलेला आहे, तर आम्हाला पण म्हटलं चला वर्थ इट आहे, काहीतरी पोऱ्या एन्जॉय करते, पैसा वसूल करते. यानी जी झोर घातली ना रेन डान्समध्ये ती बघून आम्ही दोघं शॉक होतो. बाप रे बाप.
तर ये बारकेपुऱ्याचा जोश बघून माझ्या नवऱ्याच्या अंगात पण जोश आला आणि त्याने उचलली 57 kgची मोठी गोल. ही मीच होती, बट ठीक आहे, मी स्वतःला गोल बोलतो बघा. नाही टाकली, मला भीती होती टाकील बिकील का काय. सक्सेसफुली कम्प्लिटेड. डान्स बोलला तर रोमॅन्टिक डान्स माझ्या नवऱ्याला कोणी सांगा किंवा नका सांगा, तो चालू होतो. तो हां चालू होतं बघा. डान्स कंप्लीट झाल्यानंतरचा मिशन कंप्लिटेड वाला डान्स बघा. डान्स झाल्यावर आम्ही निघालो राईड्सच्या याला. तर एक राईड जी होती त्याला मॅक्स अर्धा तास तरी लागतं एक राईड कंप्लीट व्हायला. सो आपला टाईम येईपर्यंत आवरा टाईम थांबपर्यंत आम्ही फक्त एकच राईडमध्ये बसलो. ती आहे ती पुढची येल्लो कलरची राईड. तिला फक्त बघा असं वाटेल कोणीतरी तुम्हाला 7व्या आसमानावरची एकदाच खाली ढकलला ना, कोसळलो. मला अंदाजच नव्हता. मला बोललं चल बसू आणि मी बसलो, पण जेव्हा मी खाली पडलो ना तेव्हा झाला की नो राईड्स एनी मोर. बघा आता फक्त तिचे झुपक्यान खाली येत आहे ना, बापरे बाप. आलो तर 40+ राईड आहेत फक्त वॉटर पार्कमध्ये आणि अम्युजमेंट पार्कचा तर वेगळाच. सो यावाचं असेल तर एक दिवशी एकच पूर्ण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, आयदर वॉटर पार्क नाही तर अम्युजमेंट पार्क. सो आम्हाला तर आमच्या आज तिकीटमध्ये दोन्ही इन्वॉल्व होतं, तर आम्हाला दोन्ही पण कंप्लीट करायचं होतं. मग कंप्लीट तर करायला जमणार नाही, म्हणून आम्ही विचार केला की जमते तेवढाच करूया, बाकी आपण लगेच चेंज करू आणि जाऊ अम्युजमेंट पार्कला. सो पुढचा आमच्या राईड ज्या अम्युजमेंट पार्कच्या असतील त्या तुम्हाला नक्कीच दाखवू. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो गाईज आता जी तुम्ही राईड बघतास ती आमची लास्ट राईड, म्हणजे जी आमची लास्ट राईड होती. बिकॉज टायमिंग इश्यू आम्हाला सगळा जो अम्युजमेंट पार्क होता त्याच्या राईड्स कवर नाही करता आल्या, कारण आम्ही 4:30ला आलो होतो आणि यो पार्क पण 6:30पर्यंतच असतं. तर 2 तासांत कायच कवर करू आम्ही. आपण प्रत्येक राईडला मॅक्स तुम्हाला 15 मिनिट्सचा वेटिंग असणारच आहे गर्दी मुलं.
त्याच्यामुळं जर तुम्ही येत असाल आया तर प्लॅन करा की अम्युजमेंट पार्क आयदर वॉटर पार्कच एकच खंयचा तरी तुम्ही एक्सप्लोअर कराल एके दिवशी. सो आया पण भरपूर मोठा आहे यो अम्युजमेंट पार्क. आम्हाला तर यो जास्त आवडला वॉटर पार्कपेक्षा. आणि याची पुढं आम्ही संध्याकाळ झाली तर मग लाईट्स लागल्या, मग आम्ही केला आमचा फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे सगळा. सो बघत राहा आता तुम्ही. डान्स लवकर, डान्स लवकर, डान्स काहीतरी काहीतरी काहीतरी. यो तर काही करणार नाही म्हणून चला मीच करते. मी थोडंसं फोटो काढलं, व्हिडिओ काढलं. ही जी मागं ट्रेन दिसते ना ती पण छोट्या बच्चांसाठीच आहे, मोठ्यांना बसून येतात. तो हाय, हॅलो, हाव आर यू झाला आमचा सगळा करून. यांचा विमान उडवून पण झाला असेल. तर चला आता निघा. चला तर मग काय जातं तुम्हाला बाहेरचा पण मी कसा डेकोरेशन आहे, लायटिंग्स आहेत ते सगळं दाखवते. जसं मी तुम्हाला सकाळी बोललो होतो की तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला लायटिंग्स बघायला भेटेल. तर आता बघा जी चालू झाले लाईट्स ती किती अमेझिंग आहे. आम्ही जो दिसते समोर तुम्हाला तो अम्युजमेंट पार्कचा गेट आहे. तो क्रॉस केला आता. पुढं लोक पक्की फोटोशूट करतात बिकॉज लायटिंग्सच आवरी भारी आहे. होलीपेक्षा तर दिवाळी वाईब येत होती. बघा याच्यान पण लाईट्स लागले, हे जे कलरफुल बॉल्स आहेत. पुढं बघा स्टार. फोटोशूट तो इधर बनता आहे. जायली माझी शायनिंग मारून लाईटीच्या झाडाखाली. पुढं आलो चांदण्याच्या गेटजवळ. नंतर बघा यो गेट जो एंट्री गेट आहे तो यो ऐसा दिसते रातचे, भारी वाटते. सो तुम्ही केव्हा येतास मग वेट एन्जॉयला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.